तुमच्या मुलाचे कोंबडे कुठे आहेत? कोंबडे आणलो पण ते तुम्हाला कॉम भेवत होते. त्या डेअरीला बांधून ठेवलं ते दिसत आहेत का? ते बाय त्या बेडोऱ्या पाया दिसत आहेत तिकडच का? हो हो ते ठीक आहे. हा मला सांग. बोल लवकर बोल. नाही आहे बाबा. बोलला मी का म्हणतो सत्याचा नंबर आला का नाही? अजी नाही आला का जी? स्वाहा सत्याचा नंबर नाही आला म्हणजे नाही आला. मला सांग हा विकू फेकताने तुला कोणी पाहिला होता का बे? होय बाबा त्या एका कुवऱ्या पोरीनं पाहिलं होतं. त्या धामाड्यावाली काकर झाली माहित नाही. माणसा त्या झामाट्या होत झामाट्या समजलास का? त्याची काही होऊ शकते. सत्याचा नंबर नाही आला म्हणते बस बस या भूत काढून देतो. चामुंडाय नमः. चामुंडाय नमः. जय काले कलकत्ते वाले मेरा वचन ना जाए खाले. बोले हा लिंबू घे. अरे काय झालं? लवकर बोल. माझ्याकडे वेळ नाही आहे. काय साठी आलास? बोले बाबा मला एखादी सत्याला नंबर सांगून द्या ना. सांगतो पण त्याच्यासाठी तुला बराच पैसा खर्च करावा लागेल. बाबा मी खर्च करायला तयार आहे बाबा. सांगा बाबा किती खर्च येईल? आता उलट्या बुड्याचा कोंबडा झाला. आता एक खबरी कोंबडे आणि 1000 रुपये तेही नगद. घ्या पैसे. कोंबडी हा राहू दे. स्वाहा चामुंडाय नमः. आणि हा रात्री 12 वाजता त्या मराठी जाऊन ठे. पण एक गोष्ट लक्षात ठेव या चुतियावाने तुला कोणी लिंबू फेकताना पाहिला नको. आणि मग लगेच दुसऱ्या दिवशी 5 वर बोल म्हणजेच 52 हा नंबर लावून घे. कारण 52 हा नंबर 52 सरचा आहे. हो बाबा तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो. हा चल ठीक आहे. चल हे घेतो नाही तर गांडीवर लात मारेल. बाबाच्या दर्शनासाठी आलो होतो ती. मी पण बाबाच्या दर्शनासाठी आलो होतो. असं काय? काय त्यांची सामान्य चौकशी करा. काय हा मटाऱ्या साल्या भाडखाया अगाऊचे शांतपणा करायचं नाही. माया जवळ आलास माया समायला हात लावलास तर जाळून भस्म करेल. पहिलाच हात पहिलंच वकील आहे. मग केस कोठून करशील? तुम्हाला ओळखी लावून तुम्हाला हवी लावेल.
कोणता धंदा सुरू केला? थांबा, बस बस झाला आता. रंगल्या गांजल्यांची सेवा करणे, दुःखितांचे दुःख हरणे, हेच आमचे पवित्र कार्य आहे बालक. बघा मोरे, तुमचे पवित्र कार्य दिसतच आहेत. हवालदार भाडकाय, यांची कस्तोन चौकशी करा. हो साहेब. साहेब, याच्याकडं काही महत्वाचे कागद सुद्धा आहे. सट्टा, कजली, राजधानी, ओपन, फरक, 3 वर्ष, गावाती. साहेब, हा बाबा सट्टाही लावते. अरे हो, कोण आहेस तू आणि कुठून आलास? बरं खरं सांग, नाहीतर सांगतो साहेब, मारू नका, नाहीतर माझी मागची जागा सुजवाल. साहेब मी ग्राम पोहोचाले. त्या अमरावती जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून काम करत होतो, पण माझ्या हातात 2 लाख रुपयाची अफरातफरी झाली साहेब. मग तिथल्या पोलिसांनी मला दवाखान्यात नेला, मागची जागा सुधरवला. मग नाही का पोलीस ठाण्यात नेला, आणखीन सुधरवला. आणि मग माझ्या घरची नोकरी गेली, माझी बायकोही मला सोडून गेली. आता ते घरी येवायला खाली जाईल. मग या पोटाची भूक भागवण्यासाठी या खेळातल्या अडाणी लोकांना मी देवाच्या आणि धर्माच्या नावात मारतो आणि आपला ईदभर पोट भागवतो. साहेब माफ करा, साहेब माफ करा. वा, तुमच्या अकलेची तारीफच करावी लागेल. इथं गोर गरीब लोक घोर कष्ट करून पोट भरतात आणि तू त्यांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला. हवालदार भाडकाय, साहेब, ह्या बघा गोळ्या, तापाच्या आहोत का खोकल्याच्या आहोत? ओ माय गॉड, गडबडीने गोळ्या, तू हाही धंदा करतोस काय? पप्पा माझी फार्मसी आहे ना. हवालदार भाडकाय, साहेब, हा बहुत चांगलाच बदलाव आहे. याचे चमडे काढू आणि त्या पवनकरच्या इथं भट्टीत जाऊन पेटवतो. काय चक्रामजी, तुम्ही इथं कशासाठी आले होते? आम्हाला आधीच कळलं होतं. दारूच्या नशेत सुखी संसाराची होळी करता आणि या आजच्या विज्ञान युगातही या ढोगीवाच्या नादी लागता. तुम्ही कोण? राकेश खोटे बोले. माफ करा साहेब, मी राकेश खोटे बोले. कोटा मी पटवाडी आहे. माझ्या बायकोला सांगण्याची काळजी पाहिजे होती. रंगीत टीव्ही या पाटोळ्याच्या घराच्या हल्ली आणि मोठा त्या भरण्यामध्ये बंगला बांधून होती. वा, बायकोने सांगायचं म्हणून आलो. बायको म्हणत तसेच करायचे काय? तुझी बायको उद्या विहिरी तुडी घ्यायला सांगेल तर घेणार का तू उडी? तुम्ही सरकारी माणसं चांगला पगार कमवता आणि पैशाच्या लोभाने या ढोंगी भावाच्या नादी लागता. तुमच्या सारखी शिकलेली माणसं अंधश्रद्धा जपतात आणि या समाजात पेरतात. या समाजाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. हवालदार भाडकाय, मला वाटतं चंद्रपूर जिल्ह्यातील लहान मुलांचे अपहरण आणि नरबडीचा प्रकार घडला त्यात याच भावाच्या हात असावा. यांची चौकशी आपण पोलीस स्टेशन मध्ये करूया. होय साहेब. तुम्ही कोण? मी लक्ष्मी साहेब, या सखारामची पत्नी. तुम्हाला काय सांगायचंय? होय साहेब. या बाबालाही पकडा, पण माझ्या नवऱ्यालाही पकडा. याने दारू आणि सट्ट्याच्या नादापायी घराची बर्बादी केली साहेब. याला पोहोचवण्या ढोंगी बाबाला दारू, तांदूळ, पैसे आणि उलट्या मुलाचे पोट
मंगळसूत्र काय सकारामजी? मंगळसूत्र म्हणजे काय भाजीपाला वाटतं काय? केव्हाही विकला आणि काही केलं ते एक पवित्र अलंकार आहे, पतिव्रतेचे लेणं आहे. आता यांना तरी सांगून काय उपयोग होणार नाही. यांना पोलीस स्टेशन मध्ये नेऊन मोठीत मोठी शिक्षा द्यावीच लागेल. हवालदार बाळग आहे, या तिघांनाही पकडा आणि यांचे सामानही पकडा. होय सर. यांना बांधा. लवकर बांधा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी हे लोक काही समजणार नाही. जसा आसराम बाबा, रामराय बाबा तयार झाले, मी गेल्यावर पुन्हा एकदा या भारत देशात बाबा तयार होते आणि या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करते. मी गेलो म्हणून काय झाला, दुसरी माणसं आहेत तयार. चला